बाजरीच्या खारोड्या म्हटलं, की प्रत्येक गृहिणीला टेन्शन येतं. पाण्याचंही टेन्शन येतं, शिजण्याचंही टेन्शन येतं आणि कण्या कशा भरडायच्या आहे तेही टेन्शन असतं. तर अगदी सोप्या आणि तुम्हाला प्रत्येक गृहिणीला म्हणजे कोणालाही जमतील अशा पद्धतीने आपण इथे प्रमाण कुकरमध्ये शिजून घेतलेले आहेत. परत त्याच्यामुळे शिजण्याचंही टेन्शन नाही तुम्हाला आणि परफेक्ट जमतील अशा पद्धतीनेच आपण इथे पूर्ण कृती सांगितलेली आहे. म्हणजे रेसिपी पूर्ण व्यवस्थितच आहे. तशा पद्धतीने सांगितलेली आहे. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. तर त्यासाठी मी इथे काय केलं, 1 किलो बाजरी घेतलेली. बाजरी व्यवस्थित निसून घ्यायची, चाळून घ्यायची आणि नंतर आपल्याला 1 किलो घ्यायची आहे. 1 किलो घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्यानंतर वरचा जो कोंडा येतोय म्हणजे वरचा तरंग जो येतोय तो पूर्ण काढून घ्यायचा आणि खालची बाजरी जी पातेल्यात राहिलेली आहे ती घ्यायची आहे आणि 3 ते 4 पाण्याने धुवायची म्हणजे तुमच्या खारोड्यासुद्धा खूप छान येतील. तर एक दुरडी घेतलेली आहे मी पोळ्या ठेवायची, त्याच्या खाली पातेलं घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती दुरडी ठेवून घ्यायची आणि त्याच्यावरती एक कपडा ठेवायचा आहे. तर कपडा ठेवल्यानंतर काय करायचं, आपलं पातेल्यात जर आपण बाजऱ्या धुवून घेतलेल्या आहे भांड्यामध्ये, बाजरी जी धुवून घेतलेली आहे ती काय करायची पूर्ण आपल्याला त्या चाळणीमध्ये कपड्यात बांधायची आहे. तर कपड्यात बांधल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे धुताना संध्याकाळी धुवायचं आहे 5ला. तर रात्रभर आपल्याला अशा कपड्यात बांधून ठेवायचे आहेत. रात्रभर कपड्यात बांधून ठेवल्या की आपल्याला झाकून त्याच्यावरती तसंच पातेलं झाकून ठेवायचं वरतून आणि खाली पातेल्यात पाणी तसंच राहू द्यायचं, जे झिरपलेलं पाणी आहे ते. सकाळी काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर उठल्या सकाळी काय करायचं आहे, बाजरी जी आपण कपड्यात बांधून ठेवलेली आहे अगदी थंडगार लागते आणि नरम झाल्यासारखी लागते थोडीशी. तर काय करायचं आहे, कपडा घ्यायचा आहे, पूर्ण बाहेर काढायचं आहे, चाळणी बाजूला काढून ठेवायची, पातेलंसुद्धा बाजूला ठेवायचं आहे आणि जे कपडा आपण तोच कपडा काय करायचा पांगवायचा आहे आणि त्याच्यावरती एकदम पातळ करून बाजरी आपल्याला पातळ करून वाळू घालायची आहे. तर वाळू घालताना काय करायची, घरातच वाळू घालायची, उन्हात वाळू घालायची नाही आहे. तर फॅन खाली सुद्धा घालू शकता तुम्ही किंवा नुसती जरा घालायची तरी चालेल, कारण खूप कोरडी झालेली असते रात्रभरात ती. तर आपल्याला 1 ते 1.5 तास सुकू द्यायची आहे. तोपर्यंत बाकीचे कामं करून घ्यायचे म्हणजे स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा आहे. तर सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, अगदी कोरडी झालेली आहे. कोरडी झाल्यानंतर काय करायचं आहे, घरातच कोरडी करायची. मी तुम्हाला परत सांगते, बाहेर कोरडी करायची नाही, घरातच कोरडी करायची. कोरडी झाल्यानंतर तुमच्याकडे गिरणी असेल तर गिरणीत, नाही तर मिक्सरच्या भांड्यातसुद्धा तुम्ही मोठ्या किंवा बारीक भांड्यात जाडसर, खूप जाडसर काढायची. म्हणजे आपण असं समजायचं आहे, कण्या ज्या आहे त्याचे 2 भाग झाले तरी चालतील. त्यामध्ये पीठ होतंच, आपलं गिरणीमध्ये सुद्धा पीठ होते आणि मिक्सरच्या भांड्यात जरी काढलं तरी पीठ होतं. तर आपली दळणाची जी बारीक चाळणी असते दळण करण्याची ती घ्यायची आहे. ती घेतल्यानंतर काय करायचं, नाही पुरणाची जी चाळणी असते ती घेतली तरी चालेल. कोंडा जो वरती राहतो म्हणजे त्याचे टक्कर जे असतात ते काढून टाकायचे बाजूला आणि आपल्या कण्या खाली उरलेल्या आहेत. तर काय करायचं, आता त्या कण्या उरलेल्या आहेत त्याचं काय करायचं मी तुम्हाला सांगते. एक भांडं घ्यायचं आहे खाली आणि पीठ आपलं गव्हाचं पीठ जे चाळतो, ज्या चाळणीने चाळतो त्या चाळणीने कण्या चाळून घ्यायचं आहे. त्या पीठ एकदम बारीक जे पीठ आहे ते खाली पडतं आहे. आबडधोबड चाळून घ्यायचं, खूप असं दाबून खरडून वगैरे चाळायचं नाही. आबडधोबड पीठ काढून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ आतमध्ये राहिलं तरी चालेल. तर आपलं बारीक जे पीठ आहे गव्हाच्या चाळणीने आपण ते चाळून घेतलेलं आहे आणि ज्या कण्या आहेत तुम्हाला मी जळून दाखवते, त्या कण्या काय करायच्या आपल्याला ह्या शिजण्यासाठी घ्यायच्या आहे. तर तशाच प्रकारे मी इथे पूर्ण पीठ चाळून घेतलं आहे, खालचं पीठ खाली ठेवलं आहे. पूर्ण कण्या आपल्या चाळून घेतल्यानंतर खालचं पीठ जे आहे याच्यासुद्धा आपल्याला पापड्या करता येईल आणि कण्या आपल्याला शिजवायच्या आहेत. तर बारकं पीठ जे एकदम बारीक पीठ आहे ते बाजूला ठेवा आणि ज्या कण्या आहेत त्या खारोड्याला घ्यायच्या आहेत. तर ह्या कण्या तुम्ही बघू शकता अगदी जाडसर आहेत आणि आपण आता काय केलं आहे, त्या कण्या ज्या आहेत म्हणजे बाजरीच्या कण्या ज्या भरडून घेतलेल्या आहेत ते पातेलाचं माप केलं आहे, कारण आपल्याला त्याचं पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. तुमच्या खारोड्या जमल्या पाहिजे ना, त्यासाठी पाण्याचं माप घ्यायचं आहे. तर ते पातेलं दुसऱ्या पातेल्यात काढून घेतलं आणि पाऊण पातेल्याला थोडंसं कमी होतं अर्धा इंच, तितकं पातेलं 2 पातेले आपण मोजून पाणी घातलेलं आहे. तर 2 पातेलं पाणी घातल्यानंतर आपल्याला याला उकळी येण्यासाठी गॅसवरती ठेवायचं. तोवर काय करायचं आहे, मी 25 ते 30 लसूण पाकळ्या घेतल्यात, 8 ते 10 लाल सुक्या मिरच्या घेतल्यात, 2 चमचे जिरं घेतले आणि कोथिंबीर बारीक चिरलेला घेतलेला आहे. तर आता काय करायचं आहे, त्यातलं मी अर्धा ग्लास पाणी काढून घेतलं आहे. अर्धा ग्लासच पाणी काढायचं, आपल्याला जास्त पाणी काढायची गरज नाही. अर्धा ग्लास आपण 2 पातेल्यातून अर्धा ग्लास पाणी काढू, कुठलाही ग्लास असो तुमचा त्याने अर्धा ग्लास पाणी काढून घ्यायचं आहे. आणि आपण मिरची, लसण, जिरे याची पेस्ट करून घेतलेली जाडसर बिना पाण्याची ती घालायची आणि कोथिंबीरसुद्धा घालायचं बारीक चिरलेला. तर पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आपण मिरचीची पेस्ट घातली आणि कोथिंबीर घातला आहे. तर आता काय करायचे, चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्या अगोदर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे आपण आकाराने मीठ घालून, कण्या फुगल्यानंतर भरपूर होतात त्या आकाराने आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि चांगलं 1 वाटी तीळ घेतले, थोडेसे लावायला वरतून ठेवलेत, काही तीळ आतमध्ये घातलेले आहेत मी, म्हणजे पाऊण वाटी तीळ आपण पाण्यामध्ये घातलेले आहे. पाण्याला परत उकळी येऊ द्यायची, कारण ते तीळ आणि आपण जी मिरची पावडर घातली त्यामुळे काय होतं, पाण्याला थोडीशी उकळी कमी झालेली आहे. व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर आपल्या खारोड्याच्या ज्या कण्या आहेत ना
तुम्ही बघू शकता. इथं आता आपण तीळ वगैरे घातल्यानंतर परत उकळी आलेली आहे आणि आपल्याला एकसारखं घोटून घ्यायचं आहे. आणि ज्या कण्या घेतल्यात आपण, त्या कण्या एका हाताने टाकायच्या आणि एका हाताने आपल्याला चमच्याने घोटायचं आहे. तर घोटताना एकसारखं घोटायचं, गिठुळी होत नाही. आरामशीर जरी घोटलं तरी गिठुळी होत नाही, कारण कण्या आपल्या रवेदार आहेत. पीठ नसल्यामुळे गिठुळी होत नाही त्यामध्ये, हेही टेन्शन नाही आपल्याला. तर एकसारखं घोटून घ्यायचं आहे. घोटून घेतल्यानंतर काय करायचं आहे, चमच्याच्या साहाय्याने मी तुम्हाला दाखवते. आपलं घोटून घेतल्यानंतर सारण तुम्ही बघू शकता घट्ट आहे, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आहे. तर एकसारखं हलवत राहायचं आहे सुरुवातीला 2 मिनटं, जास्त वेळ नाही पण 2 मिनटं. म्हणजे तुम्हाला मिरची पावडर, कोथिंबीर जो घातलेला आहे तो व्यवस्थित पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होईल, म्हणजे तुमचं कुकरला झाकण तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे लावता येईल. तर जे पाणी आपण ठेवलेलं होतं ते पाणी मी पूर्ण घालून घेतलं आहे. तुम्ही नाही काढलं तरी चालेल, काढायचीच गरज नाही. मी तुम्हाला सांगते, जे 2 पातेलं तुम्ही पाणी घातलं आहे तेच पाणी ठेवायचं आहे. पूर्ण पाणी मी त्यामध्ये घालून घेतलं आहे, म्हणजे आपल्या एका पातेल्याला 2 पातेले पाणी लागेल आपल्याला. तर पूर्ण आपण 2 पातेले पाणी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, तुमचं जे सारण आहे खाली बुडालासुद्धा जास्त लागणार नाही. कुकरमध्ये असल्यामुळे बुडालासुद्धा जास्त लागत नाही. तर गॅस आता एकदम मीडियम करायचं आहे आणि कुकरचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर इथे झाकण लावून घेतल्यानंतर बरोबर 2च शिट्ट्या होऊ द्यायच्या. ते सुद्धा मिडियम गॅसवरती. तुम्ही म्हणाल फुल गॅस करायचा नाही आहे, एकदम मिडियम गॅस, म्हणजे थोडासा लहान असला तरी चालेल. तर इथे आपण 2 शिट्ट्या होऊ दिल्या आहेत कुकरच्या. 2 शिट्ट्या झाल्यानंतर आरामशीर आपलं पूर्ण थंड होईपर्यंत आपण कुकर जशाच्या तसंच ठेवलेलं आहे. नंतर आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे. तर इथे झाकण उघडल्यानंतर तुम्हाला अगोदर दिसेल वरती थोडंसं नितळ पाणी आल्यासारखं वाटतंय. तर घाबरायची गरज नाही. तुम्ही म्हणाल कण्या खूप पातळ झालेल्या आहेत आणि चिकटपणा आलेला आहे, अजिबात घाबरायची गरज नाही आहे. एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. वरचं पाणी थोडंसं साचलेलं ते खाली करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स केल्यानंतर तुमचं ह्या कण्या झाल्यात. सकाळी तुम्ही, टायमिंग सांगते तुम्हाला, सकाळी तुम्ही 7ला कपड्यावर बाजरे वाळू घातलेत, 10पर्यंत वाळू दिलेत. वाळल्यानंतर आपण 10:30 ते 11ला कण्या शिजून घेतल्यात आणि आपल्या शिट्ट्या झाल्यानंतर 12, 12:15 झालेले आहेत. त्यावेळेला काय करायचं, आता 12:15 झालेले आहेत तर आपलं बाकीचं काम राहिलेलं असतं. तर ह्या कण्या आपल्या शिजून झाल्यात, कुकरमध्ये शिट्ट्यासुद्धा झाल्या. तर आता एकसारखं मिक्स केल्यानंतर तुम्हाला कण्या जवळून दाखवल्या आहे. चिकटपणा आणि मऊ झाल्या. ज्या कण्या कणकण होत्या, म्हणजे रवेदार कण्या होत्या, त्या अगदी मऊ झालेल्या आहे. मऊ झाल्यामुळे तुमच्या खारोड्या काय होतील, अगदी परफेक्ट खुसखुशीत येतील. तर अर्धवट झाकण करून ठेवायचं, प्लेट ठेवली तरी चालेल. तर मी 12 वाजता कण्या शिजून ठेवल्यानंतर चांगलं 4 वाजता ह्या कण्या उघडून, म्हणजे झाकण अर्धवट ठेवून ठेवल्या होत्या थंड करण्यासाठी. तर आता आपल्या बाजरीच्या ज्या कण्या आहेत 4 वाजता अगदी थंड झालेल्या आहेत, संध्याकाळच्या 4 वाजता. तर एकसारखा गोळा मऊ करून घ्यायचा. वरचा थर जो आलेला आहे तो कडक असेल तर थोडासा बाजूला काढून ठेवला तरी चालेल. तर पीठ आपलं मिक्स करून घेतलं. तर आपल्याला याच्यावर काय करायचं, आपल्याला तीळ लावून घ्यायचे, कारण वरतून सुद्धा तीळ दिसले पाहिजे. तर परत मी तीळ घेतलेले आहे. तीळ भरपूर असले की खुसखुशीत होती तुमची खारोडी. तर वरतून तीळ लावून घ्यायचे आणि आपल्याला एक बॉल करून घ्यायचं. प्रत्येक बॉलला एक तीळ लावून घ्यायचे वरतून आणि पाण्याचा हात घ्यायचा. म्हणजे तुमचे सांडग्यासारखे जर करायचे म्हटलं, थापटूनसुद्धा मी मागचा व्हिडिओ दाखवलेला आहे, तो पातीला शिजवलेला आहे. हा कुकरमध्ये, म्हणजे कोणाला जमत नाही त्या गृहिणीसाठी मी कुकरमध्ये शिजून कण्या दाखवलेल्या आहेत. तर आपला गोल बॉल करून झाल्यानंतर काय करायचं, तुम्हाला मेन कापड घ्यायचं नसेल, म्हणजे कापड घ्यायचं नसेल तर कपड्यावर सुद्धा तुम्ही खारोड्या घालू शकता. तर मी कापड घेतलं इथे आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं, सांडगे जसे घालतोय तसे घालून घेणार आहोत. पण फक्त पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे तुमचे पटापट सांडगे होतील, म्हणजे खारोड्या होतील. तर अशा प्रकारे मी इथे पूर्ण सांडगे घालून घेतलेले आहे, म्हणजे खारोड्या घालून घेतलेले. सांडगेच येते मला, खारोड्या आम्ही खारोड्याच म्हणतो याला. तर इथे पूर्ण खारोड्या घालून घेतल्यानंतर अशाच प्रकारे मी पूर्ण खारोड्या घालून घेतल्या आणि घातल्यानंतर पूर्ण व्हिडिओ घ्यायची मला आठवण राहिलेली नाही आणि नंतर वाळल्यानंतर मी व्हिडिओ घेते. तर आपल्या पूर्ण खारोड्या झालेल्या आहेत, वाळूनसुद्धा भरपूर झाल्यात. तुम्हाला 1 किलोमध्ये भरपूर खारोड्या होतील आणि चविष्टसुद्धा होतील. तर तुम्हाला दाखवते मी मस्त तीळ वरतूनसुद्धा, आपण जे वरतून तीळ लावलेले आहे ना, त्यामुळे वरतून तीळ खूप छान दिसतात. तर आपल्या खारोड्या रेडी झालेल्या आहे, वाळलेल्या आहेत. नंतर आपण खाली घेऊन आलेलो आहे खाण्यासाठी, डब्यात भरून ठेवायचं आहे आपल्याला. तर मी तुम्हाला दाखवते, अगदी मस्त झालेले आहेत. तीळसुद्धा वरतून खूप छान दिसत आहेत खारोड्याच्या, आणि खारोडीसुद्धा तुम्हाला फोडून दाखवते मी, अगदी मस्त. आणि तुम्हाला जर वाटलं खूप मोठ्याला घालायच्या तर मोठ्यालासुद्धा सांडग्यासारख्या घालू शकता. तर मी ते बारीक बारीक घालून घेतलेले आहेत. कोणाला तळून आवडतात, कोणाला भाजून आवडतात. भाजून खाल्ल्या तरी चालतील, तळून खाल्ल्या तरी चालतील आणि नुसत्या खाल्ल्या तरीही चालतील, कारण खूप खुसखुशीत आलेले आहे. तर भाजूनसुद्धा दाखवते मी तुम्हाला. तर अर्धा चमचाला कमी मी इथे तेल घातलं आहे आणि खारोड्या ज्या आपण करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आपल्याला कढईमध्ये. त्या घालून घेतल्यानंतर काय करायचं, थोड्याशा भाजून घ्यायचा, फुल गॅस करायचा, थोडासा रंग येईपर्यंत भाजून घ्या. बऱ्याच जणांना भाजून आवडतात, कोणी भाजून खातही नाही. बिना भाजल्याच्या जरी खाल्ल्या तरी खूप छान लागतील. तुम्ही ट्राय करून बघा, म्हणजे भाजण्याची आणि तळण्याची गरज नाही. शक्यतो तळायलाच नको, खारोड्या तेलकट खायच्या म्हटलं खूप कंटाळा येतो. तर नुसत्या खाल्ल्या तर खूप छान लागतील, पण त्यासोबत कांदा, आपला आंबा असला की मस्त लागेल खायला. ट्राय करून बघा. तर इथे खारोड्या आपल्या भाजून झालेल्या.
तर भाजून झाल्यानंतर एका प्लेटीमध्ये काढून घेतल्यात आपण खाण्यासाठी. आणि मी तुम्हाला सांगितलं नाही भाजल्या तरी चालतील, नुसत्या खाऊन बघा. तर त्यासोबत कैरीसुद्धा घ्यायची. मस्त कैऱ्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये, कैरी घ्यायची आहे. आणि कैरी झाल्यानंतर मस्त कांदासुद्धा घ्यायचा आहे सोबतीला. तर कांदा फोडून घ्या, कापून घ्या, कसा घ्या, मस्त लागेल. आणि तुम्हाला ज्यावेळेस भूक लागते ना, त्यावेळेस दुपारच्या वेळेस खायला खूप छान लागतात ह्या खारोड्या. तर आपल्या खारोड्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल आणि सोप्या पद्धतीने केलेल्या खारोड्या आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.